परिस्थिती अशी आहे की जो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो, त्याच रायगडच्या भूमीत ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि सदरचा प्रकार हा सोनल शेलार या मॅडमांच्या आईने सामाजिक कार्यकर्ते आदर्श तायडे यांच्यापर्यंत हा प्रकार घेऊन आला आणि आदर्श तायडेंनी या प्रकरणाला न्याय देण्यासाठी या मॅडमांना हातभार लावला आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून नेरळ पोलीस स्टेशन त्याचनंतर कर्जत पोलीस स्टेशन येथे जाऊन देखील पाठपुरावा केला। आपण नेमकी जाणून घ्या की प्रकरण काय आहे। तर आता आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आदर्श तायडे सर आहेत। सर, नेमकी काय प्रकार आहे आम्हाला कळू द्या। या ठिकाणी जी घटना घडली आणि घडते आहे त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। परिस्थिती अशी आहे की ह्या सोनलताई आहेत ज्या एका चांगल्या पैशाची नोकरी करतात, त्यांच्याकडे एक चांगल्या पैशाची नोकरी, याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो। कारण आज असं म्हटलं होतं की पैसा असेल तर त्याची जात विचारली जात नाही, पण नेरळमध्ये आज अशी परिस्थिती आहे की आज एक म्हणजे SC ST समाजातली एक अशी स्त्री जी स्वतःच्या हिमतीवर शिकली, मोठी झाली आणि ती स्वतःच्या पैशाच्या कष्टाच्या जोरावर या ठिकाणी फ्लॅट घेतल्यानंतर ज्या सोसायटीत ती राहायला आली 6 महिने तिथे सगळं आलबेल होतं। कारण त्या सोसायटीतले जे इतर लोक आहेत, जे इतर समाजाचे लोक आहेत, त्यांना त्यांची जात माहिती नव्हती। पण एकदा का त्यांना त्यांची जात समजली, म्हणजे जेव्हा त्यांना समजले की ह्या जातीने चांभार आहेत, दलित आहेत, त्यावेळेस त्यांची भावना आणि त्यांचे आचार विचार बदलले। आज परिस्थिती अशी आहे की सोनलताई त्यांना पूर्वी एक चांगल्या पगाराची आपली नोकरी असणारी एक स्त्री वाटायची आणि आपली जवळची वाटायची, पण जसं त्यांना कळलं की ही स्त्री जातीने चांभार आहे तेव्हापासून त्या स्त्रीचा छळ त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांचा एक छोटा पोरगा आहे 5 वर्षाचा, त्याला त्रास देणं, त्याला मारहाण करणं, नंतर त्या सोनलताई ह्या त्यांच्या आई यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणं, अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करणं आणि दुसऱ्या बाजूनी तुम्ही चांभार आहात, तुम्ही दलित आहात, तुम्हाला या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही इकडून निघून जा, नाही तर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही, अशी मुजोरी त्यांनी सुरू केली। एकंदरीत परिस्थिती अशी आहे की जो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो, त्याच रायगडच्या भूमीत ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि स्वराज्य पुन्हा एकदा स्थापित व्हावं यासाठी एक प्रयत्न केला, की तीच रायगडची भूमी आहे आणि त्याच रायगड जिल्ह्यातल्या नेरळसारख्या एका ऐतिहासिक शहरात अशा पद्धतीने घटना घडाव्यात, आमच्या दलित बांधवांवर या ठिकाणी अत्याचार व्हावेत, अशा पुढारलेल्या स्त्रियांवर ज्या स्वतःच्या हिमतीवर मोठ्या झालेल्या असतात, शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या कष्टांमुळे आज अशा आमच्या समाजातल्या स्त्रिया जेव्हा पुढारलेल्या असतात त्यावेळेस त्यांना अशा पद्धतीने जर कोणी त्रास देत असेल, मग ते नेरळ असेल, नेरूळ असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं कोणतेही ठिकाण असो, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार होणार त्या ठिकाणी आम्ही पोहोचणार आणि पोहोचल्यानंतर आता मी या ठिकाणी आदरणीय ढवळे साहेबांची भेट घेतली, त्यांना सांगितलं की असा प्रकार आहे। यांचे शेजारी, म्हणजे एखादी घटना कधी अशी असते की आपण एखादी घटना ऐकतो, ती घटना खरी आहे का, ही घटना तपासून बघितली पाहिजे, म्हणून मी त्यांच्या शेजाऱ्यांशी बोललो। शेजाऱ्यांना जे मी विचारलं आणि त्यांनी जे मला सांगितलं हे सगळं मनाला दुःख करणारं होतं। आज परिस्थिती अशी आहे की आमचा समाज म्हणजे SC ST मध्ये हजारो जाती आहेत, या जातींना दलित म्हणून हिणवलं जातं। आजही आज काय म्हणजे या ताईची 36 ते 40 हजाराची नोकरी आहे, आज ती चांगला पगार कमवते आहे, तिचं राहणीमान चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, आधुनिक जगात आपण जगतोय, तरीही तिला म्हणजे एवढी पुढारलेली असताना सुद्धा एक चांभार या दृष्टिकोनातून बघितलं जातं, तिला हिणवलं जातं, तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला जातो, तिला अश्लील शब्दात बोललं जातं, तिच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले जातात आणि एवढं करून ते थांबत नाहीत। तर तुम्ही या ठिकाणी राहूच, आम्हाला तुम्ही नकोच आहे, तुम्हाला या ठिकाणी आम्ही राहूच देणार नाही, अशी भूमिका जेव्हा या लोकांची तयार होते, म्हणून एक समाजसेवक म्हणून माझ्या समाजाच्या पाठीशी मी ठामपणे उभा असतो आणि आज या संदर्भात आपण नेरळ पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी संबंधितांविरोधात जे कोणी यात दोषी आढळतील त्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आणि ती कारवाई होईपर्यंत आम्ही या ठिकाणी जाणार आहोत। नेमकं काय करणार, नेमकं काय प्रकार काय सांगा। मी अशी एकटीच घरामध्ये असते आणि कोणाला पण काही त्रास पण देता, ते आम्हाला त्रास देते असं त्यांनी आमची उठवली आणि चांभार आहेत आणि त्याच चप्पल घेऊन तिचं तोंड फोडील अशी दीप्ती देवलीकर सारखं म्हणू लागली। सर, माझ्याकडे साधा फोन आहे, माझ्याकडे भारी फोन नाही, मी टेप करू शकत नाही, त्यांना ही गोष्ट माहिती आहे की माझ्याकडे साधा फोन आहे आणि इतके असे शब्द बोलते की तुझ्यावर काय सांगू, मी कसं सांगू मला समजत नाही। आम्ही आत्ताचा प्रयत्न करायला लागलो होतो, आत्महत्या करूशी वाटते, मला जगवसं वाटत नाही, भारत बसून पाहिजे तसे शिवाय देतात, ते इकडनं हाकलून लावू असल्या घाणेरड्या जातीच्या लोकांना इथं राहू देणार नाही असं सारखं सतत टोचणे आम्हाला आहे। मॅडमांची मुलगी आपल्यासोबत आहे, त्यांनाही नेमकं काय त्रास होतो?
आमचे शेजारी दीपक देवलीकर, त्यांची पत्नी दीप्ती देवलीकर, त्यांची मुलगी आणि सोसायटीतले अजून 4-5 फॅमिलीचे आहेत ते आम्हाला अश्लील घाणेरड्या प्रकारे आम्हाला नमस्कार येतात. प्लस आम्हाला असं सांगतात की तुम्हाला इथे राहून देणार नाहीत आम्ही. मग त्यासाठी त्यांनी माझ्यावर, माझ्या आईवर दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा आम्ही त्यांच्या दबावाला बघी नाही पडलो, त्यांनी माझ्या मुलाला त्रास द्यायला सुरुवात केली. मग माझ्या मुलाला गपचूप मारहाण करणे, CCTV जिथे कवर होत नाही तिथे नेऊन त्याला मारायला धमक्या देणे, त्याला तुझ्या मुलातर्फे की तुला मी ढगात पाठवेल, तुला मी मारेल. आणि मग आम्हाला पण सांगताना की तुम्ही इथून जर नाही गेलात तर आम्ही तुम्हाला इथे राहून देणार नाही, आम्ही तुम्हाला मारू, आम्ही जास्त संख्येने आहोत तिथे आणि आमच्या सोसायटीमध्ये आम्हाला हे चालणार नाही. अशा प्रकारे खूप वेळा आम्हाला दबाव, सुशिक्षित लोकांची सोसायटी तुमच्या आम्ही इथून निघून जावे, आम्ही या सोसायटीमध्ये राहू नये म्हणून आमच्यावर खूप दबाव टाकतात. तर पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारचा हा त्रास या समाजातील लोकांना होत होता. कॅमेरा पर्सन ऋतुसोबत मी निलेश कुमार, न्यूज 9 मराठी.